त्यांच्यासोबत कशी काय फसवणूक झाली आहे वजनामध्ये बिलामध्ये ते आपण त्यांच्याशी समजून घेऊ. तर आम्हाला वस्तू 12 तोलेपर्यंत दिली होती, पण पेढीवर आलो तर आम्हाला सांगितलं काय पावणे 10 पर्यंत तोल्याचीच होईल. तर आपल्यासोबत आज आले आहेत प्रेम ठाकूर चिरनेरवरून. सर, काय झालं आपल्यासोबत? का आपण वस्तू काय घेतली, त्याच्यात वजन तुम्हाला काय सांगितलं होतं आणि ऍक्च्युअल मध्ये किती वजन बसलं? आणि तो दुकानदार, आपल्याला इथे कोणाचं नाव घ्यायचं नाहीये दुकानदाराचं, कारण आपल्याला कोणाची बदनामी करायची नाहीये, पण लोकांची फसवणूक कशी होते ते फक्त आपल्याला दाखवायचं, तो आपला उद्देश आहे. सर, तुमच्या तोंडाने तुम्ही सांगितलं बरोबर. पहिल्यांदा तर आमची म्हणजे बाबांच्या आधीपासून आमची पेढी होती, तिथंच आमचा सगळा सोना बनाचा. पण आता आम्ही गंठन केली होती, त्यामागे त्यांनी ते काय धातू कुठला तो कुंदन आहे, ड्रॉप्स आहे, त्याचे आमचे पैसे घेतले. आपले सोन्याच्या हिशोबाने त्यांनी पैसे घेतले. तर आता आम्ही ती परत आता आपले पेढीवर आलो तर तुम्ही आम्हाला सगळं समजावलं का कसं चालतं, कसं काय असतं. मग त्याला आम्ही कॉन्टॅक्ट केला का आम्हाला ती वस्तू देवाची आहे. तर मग तिकडे गेलो तर तो बोलायला लागला मग आता याचे पैसे आम्हाला द्यावं लागतील तुम्हाला, म्हणजे आमचं ते मायनस करायला बघू होता पैसे. त्यांनी तुमच्याकडून जीएसटीचे पैसे पण घेतले आणि जीएसटी मजुरी घेतली, जीएसटी घेतली आणि जीएसटीचा बिल पण नाही दिला. काय बिल नाही, काय नाही दिला, फक्त कच्चा बिल दिला आहे, असा या टाईपचा बिल दिलाय त्यांच्याकडून, दुसरा काही लिहून दिलेला नाहीये. त्या हिशोबाने ते त्यांच्याकडे जेव्हा गेले, त्यांच्याकडून 119 ग्रामची वस्तू, पण आपण जेव्हा इथे चेक केले ती वस्तू मुश्किलने 105 ग्राम 106 ग्राम बसत होती. जेव्हा सर तिथे गेले तर त्यांना जाऊन सांगितलं की नाही, आम्ही तुमच्याकडून खडे आणि मोतीचे पण पैसे सोन्याच्या भावात घेतले, ते त्यांच्या तोंडावर सांगितले. बरोबर आहे, बरोबर. आणि तो मानायला तयार नव्हता. म्हणून तुम्ही जिथे पण सोना घेताय तिथे 100% तपास करा. लोक सांगतात की आम्हाला खडेचे पैसे नाही द्यायचे, कुंदनचे पैसे नाही द्यायचे, तर असा दुकानदार तुमच्याकडून नंतर ते सोन्याच्या भावातच डायरेक्ट घेऊन टाकतात. ती ट्रान्सपरन्सी नाहीये. ट्रान्सपरन्सी अशी आहे की जेव्हा तुमच्याकडून हे ड्रॉप्सचे पैसे आम्ही घेतो, कुंदन आहे तर कुंदनचे पैसे घेतो आणि 100% त्याची बात देतो, ती आहे ट्रान्सपरन्सी. आणि पक्का बिलवर त्याची 100% त्याची नोंद येईल. आता तर हॉलमार्क मध्ये असा सिस्टम आला आहे की तुम्हाला याचा फोटो सुद्धा 8 तारखेपासून जे नवीन वस्तू तुम्ही बनवणार, जे याचा फोटो सुद्धा तुम्हाला BIS केअर ऍप वर येईल. ती ट्रान्सपरन्सी सुद्धा गव्हर्नमेंटली आणली आहे. तुमचा ना प्युरिटीचा नुकसान होईल. आणि सागर ज्वेलर्स मध्ये जर तुम्ही आले तर तुम्हाला प्रत्येक वस्तूचा प्रत्येक बिलावर किती ड्रॉपचे पैसे घेतले आहेत आणि जे आम्ही लेबलवरच टाकतो डायरेक्ट की किती ड्रॉपचे पैसे लागणार, किती वजन आहे, ती ट्रान्सपरन्सी आमच्याकडे 100% मिळणार. जे लेबर आहे ते 5%, 10% आणि 13% जे आहे ते ट्रान्सपरंट आहे की कोणाला असा नाही की या कस्टमरला वेगळा आहे, त्या कस्टमरला वेगळा आहे. ती ट्रान्सपरन्सी आणि तो 42 वर्षाचा उरणचा आणि उल्वेचा ट्रस्ट ते तुम्हाला मिळेल इथे आपल्याकडे. तर आपण पण आपली वस्तू यांच्या समोर हे मणी काढले सगळे, जे याच्यात मणी होते ते. तर यांचा वजन जे आपण लेबलवर लेस केलं आहे ते आहे 6 ग्राम 800. आणि हे बघा 6 ग्राम 820, 6 ग्राम 840 प्रॉपर आहे. म्हणजे जेवढे, तेच आपली ट्रान्सपरन्सी आहे की जेवढा वजन होता तो 100% लेस केला.